प्रकाश सरजे, मी औरंगाबादहून आलो. छान आहे, छान आहे, छान आहे, सुंदर आहे. खूप चांगली अरेंजमेंट आहे, खूप चांगली अरेंजमेंट. काय काय शॉपिंग केली, काय काय खाल्लं? काही घेतलं थोड्याफार वस्तू, लहान मुलींसाठी, आमच्या नातीसाठी, काही मुलीसाठी काही घेतलेल्या आहेत वस्तू. शॉपिंग झालं आहे, खाणं झालं आहे, छान झालं आहे, उत्तम आहे. मॅनेजमेंट चांगली आहे, गुड मॅनेजमेंट. माझं नाव स्नेहा गोंधळेकर. तुम्ही कसं काय? मी मुलुंड ईस्टला राहते. आम्ही पहिल्यांदाच या महोत्सवाला आलो आहे. खूप छान वाटलं. सगळी अरेंजमेंट खूप छान आहे. सगळे स्टॉल्स मस्त आहेत, वेगळे वेगळे वाटले. खाण्यापिण्याचे स्टॉल्स पण आम्हाला खूप आवडले. आम्ही हुरडा ट्राय केला. स्पेशली मी मराठवाड्याचीच आहे, त्यामुळे मला खूप आवडतात हे सगळे पदार्थ जे मुंबईत नेहमी खायला मिळत नाहीत, तर ते आम्हाला इकडे मिळाले खायला. आणि अजून थालीपीठ, भाजणी वगैरे सगळेच स्टॉल सगळे चांगले आहेत, मला आवडले. थँक्यू. यावर्षी सुगी महोत्सव 3 दिवस घेतला आम्ही. गेल्या वर्षी 2 दिवस होता आणि हे तिसरं वर्ष पण आहे. मराठी खाद्य संस्कृती आणि जगाची खाद्य संस्कृती ह्यांचा मेळ कसा घालता येईल आणि विशेषतः जे साधं आहे, जे सोपं आहे आणि जे सकस आहे ते आपल्या सगळ्यांना कसं मिळेल यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांना खरेदी करता यावी. सो सुगी महोत्सवात खरेदी आहे, खादाडी आहे आणि त्याचबरोबर काही ऐकायला मिळतं आणि काही शिकायला मिळतं आणि त्यामुळे आम्ही मराठवाड्याच्या खाद्य संस्कृतीबद्दल चर्चा केली. आज आम्ही साहित्यातला स्वयंपाक आणि स्वयंपाकातलं साहित्य अशा विषयावर खमंग गप्पाष्टक घेत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आम्ही पद्मसाळी समाजाचा स्वयंपाक शिकलोय. आम्ही फ्रूट सोकिंग सेरेमनी पण इथे केला, जो क्रिसमस केकची एक ओळख असते ती. आणि त्याचबरोबर आज आम्ही क्रिस्प अँड क्रंच म्हणजे सॅलड्स आणि स्मॉल प्लेट्स तुम्ही तुमच्या पाहुण्यांना कसे द्याल आणि कसं संध्याकाळ एन्जॉय कराल असा आम्ही प्रयत्न केलाय. बघूया आता पुढच्या वर्षी सुगीत काय करतो. नमस्कार, मी प्रशांत ननावरे आणि मुंबई स्वयंपाकघर या फेसबुक ग्रुपवर मी नियमितपणे लिहित असतो आणि खूप छान वाटतं जेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मुळात स्वयंपाकासंबंधितले किंवा खाद्य संबंधितले जे वेगवेगळे अनुभव आहेत ते तिथे वाचण्यासाठी म्हणून. आणि हा एक दरवर्षी एक भेटीगाठीचा कार्यक्रम त्या निमित्ताने होत असतो. तर गेले 2-3 वर्ष मी येतोय या हा जो काही कार्यक्रम होतो त्याला. आणि खूप छान वाटतं की आपण जे बोलतो काही काही वेळेला काही मसाले असतात, काही वेगळे पदार्थ असतात, तर त्याबद्दल चर्चा ऐकलेली असते, त्याबद्दल वाचलेलं असतं आणि या निमित्ताने इथे ते प्रत्यक्ष खाता येतं किंवा काही लोकांना प्रत्यक्ष भेटता येतं. तर तो एक वेगळा गेट टुगेदर होऊन जातो. आणि आता या महोत्सवामध्ये काही स्टॉल्स पण असतात, तर त्या आपल्याला काही गोष्टी खरेदी करता येतात. तर ओव्हरऑल एक छान एक अर्धा दिवस, एक दिवस जर तुम्ही ठरलं तर जातो. काही सत्र असतात ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे लेखक किंवा जी पण खाद्यविषयक लिहिणारी मंडळी आहेत त्यांना भेटता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, त्यांना ऐकता येतं. तर त्यामुळे हा महोत्सव एक वेगळा महोत्सव आहे. आपल्याकडे खाण्याशी संबंधित महोत्सव खूप कमी होतात, तर त्यामुळे या महोत्सवाला एक हजेरी लावणं. आणि हा सीझन असा आहे की जिथे खाणं हा महत्त्वाचा भाग असतो, कारण की हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात जे पण काही आपण खातो ते सगळं पचतं आणि तर त्यामुळे इथे तुम्हाला जे पण काही मिळतं तर ती एक खाण्याची पण त्यामुळे मजा अनुभवता येते.